आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. पांडुरंग तुमच्या आयुष्यामध्ये खूप खूप समृद्धी, सुख, आनंद आणि भरभराटी घेऊन येऊ देत. सकाळी 7:30 पर्यंत रेडी होऊन शाळेत पोचायचं होतं वारीसाठी. 5:45च्या सुमारास आम्ही उठलो, आवरून घेतलं पटापट आणि सुरुवात केली नऊवारी साडी नेसवायला. सो जी 6वारी साडी असते त्याची मी नऊवारी नेसवली आहे ईशान्याला. साडी नेसवताना इतकी चिडचिड चाललेली ईशान्याची. अशी असते का साडी? मम्मा अगं इथनं किती लूज आहे, हे असं काय दिसतंय? ती फार पर्टिक्युलर आहे प्रत्येक बाबतीमध्ये, त्याच्यामुळे तिचं बऱ्याचदा तयार होताना फारच इरिटेटिंग असं चालू असतं सगळं. मला तर कधी कधी इतका वैताग येतो ना, मग मीही चिडते तिच्यावरती. पण ती सगळी साडी वगैरे नेसून झाल्यानंतर मग आम्ही पटपट मेकअप केला. मेकअप अगदी 5 मिनटातच झाला, कारण का जास्त मी काही तिला लावलं नव्हतं. मी स्वतः जरी मेकअप आर्टिस्ट असली तरी आय बिलीव्ह की जे नॅचरल ब्युटी आहे तीच इन्हान्स करावी, आणि लहान मुलांना तर स्ट्रिक्टली मेकअप लावूच नाही. त्याच्यामुळे मी तिला खूप नॉमिनल पण छान असं विदाऊट फाउंडेशन, विदाऊट कन्सिलर, एनिथिंग, फक्त पावडर लावलेली होती आणि हा छानसा मेकअप केलेला. मग पटपट हेअरस्टाईल पण झाली आणि शी वॉज व्हेरी हॅप्पी की छान दिसते म्हणून. तिच्या चेहऱ्यावरती हास्य पण अगदी खुलून दिसते, ॲज इन ती खूप हॅप्पी आहे हे दिसून येते ती चेहऱ्यावरूनच तिच्या. आणि मग तिने नंतर थोडी प्रॅक्टिस केली आणि या गडबडीमध्ये मी विसरून गेली की तिला टिफिन पण द्यायचा होता. आता एवढ्या सकाळी तिला रेडी करायचं म्हणजे टिफिन काही करायला मला टाईम मिळणार नव्हता. सो ईशान्यानेच मला आयडिया दिली की मम्मा येताना तू मॅगी घेऊन ये. मी कालच मॅगी घेऊन गेलेली, पण ती मी विसरली या गडबडीमध्ये सगळ्या. पण शेवटची पटकन हेअरस्टाईल करायच्या आधी म्हणजे लक्षात आलं आणि मग मी मॅगी पण तिला करत ठेवली साईड बाय साईड. मग लेकरू गेलं शाळेत. लेकरू गेल्यानंतर मग मी माझं घेतलं आवरून आणि म्हटलं आता चला लवकरच उठलो तर जेवणाची तयारी पण करूयात. मोस्ट ऑफ द टाईम्स मी निवडानिवडीची कामं नाही करत, कारण का मला इतका वेळ मिळतच नाही की सगळं बाकीचं आटपून स्वयंपाक अँड ऑल करून मग त्यात निवडानिवडी पण करत बसावी. कधीतरी मी करते, बट मोस्ट ऑफ द टाईम्स मग बाबा किंवा आई करत असते. सो आज मग वेळ होता, सो वाल निसून घेतले पटकन आणि त्याला फोडणी दिली छान. तर ही जी फोडणी आहे त्याच्यामध्ये तुम्ही वाटण बघताय. सो आम्ही आगरी असल्यामुळे आमच्यामध्ये आम्ही खोबरं, आलं, कोथिंबीर, मिरची याचं वाटण करून ते भाजीमध्ये टाकतो. खूप छान लागते भाजी. प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते. आणि आमच्या जो मसाला असतो तो पण आम्ही घरीच बनवतो. पहिले थोडंसं लाल तिखट टाकलं, पण नंतर जो थोडंसं असं कमी लालवाला मसाला दिसतो आहे, सो त्याच्यामध्ये खूप सारे प्रकारचे म्हणजे जवळजवळ एक 20-25 प्रकारचे खडा मसाला असतो आणि 2 प्रकारच्या मिरच्या असतात. त्याच्यामुळे त्याचा कलर एकदम लाल नसतो, पण मसाला एकदम सणसणीत, एकदम काय त्याला म्हणतात ना, झणझणीत असतो. मग ह्याच्यात थोडीशी नंतर चवीपुरता साखर पण टाकली जाते. आणि आज थोडंसं चेंज म्हणून त्याच्यामध्ये पडवळ टाकलेत कापून. पण छान झालेली भाजी, मस्त. आणि ह्याची सगळी फोडणी वगैरे झाल्यानंतर मग नाश्त्याची पण तयारी सुरू केली एका बाजूला. नाश्ता म्हणजे आज मग थोडा साधाच बनवला, कारण का भाकऱ्या वगैरे सगळंच करताना मग मला लेट झालेला आणि ऑलमोस्ट 9:45-10 वाजले. मग आज कांदा पोहेच केले. त्यात पण बटाटा उकडलेला नसल्यामुळे बटाटा कच्चंच कापून तो शिजवून घेतला. ठीक आहे, वाफेवरती शिजताना जरा वेळ अजून होतो. बाबांना आमच्या खूप भूक लागलेली. अगं ताई आज 10:30 वाजत आले. मी म्हटलं हो बाबा, आता काय लेट झालाच जरा सकाळचं सगळं तिचं पण आवरताना, आणि मी पहिले जेवण उरकून घेतलं म्हणून अजून थोडा लेट झाला. नाश्ता बनतच होता तितक्यात लेकरू पण आलं, खूप दमलेलं. देवाच्या कृपेने पाऊस बिलकुल नाही पडला तेवढ्या वेळामध्ये. त्यांचं स्कूलमध्येच काही थोडेफार डान्स बसवलेले होते, तर त्यांचं तर थोडा प्रोग्राम झाला. आणि मग मुलांना त्यांनी दिंडीसाठी कुठेतरी 100-200 मीटरवरती असंच फिरवून घेऊन आले लगेच. म्हणजे असं सगळं मला ईशान्या सांगत होती आणि तिला खूप मज्जा आली. तिची मी स्कूल चेंज केली आहे ना यावर्षी,
सो या नवीन स्कूलमधला पहिलाच प्रोग्राम होता आणि आधीच्या स्कूलमध्ये हे काही सेलिब्रेशन व्हायचं नाही. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.